दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मांजेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघड झाला. नमस्कार. होम मिनिस्टर मध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. गोरक्षण रोड, राधा गोविंद अपार्टमेंट, अकोला या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या सौ कल्पना राजेश उंबरकर वहिनींना भेटणार आहोत. आणि आजच्या भागामध्ये आपण बघूया कोण जिंकणार पैठणी. अकोलामध्ये या उंबरकर कुटुंबाला भेटल्यानंतर अजून एका कुटुंबाला भेटणार आणि मग अकोला येथून आपण निघणार आहोत शेगावच्या दिशेने. शेगावच्या श्री गजानन महाराजांचं दर्शन घेणार. शेगावमध्ये सुद्धा होम मिनिस्टरचे काही भाग आपण चित्रित करणार आणि मग तिथून निघणार मुंबईच्या दिशेने. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया उंबरकर कुटुंबात. इथून जास्त लांब नाही आहे. इथून दिसतं समोर. ह्यांना घेऊनच निघाले, मग ह्यांना काही ठेवायचं होतं. 3दा 4दा आमच्याकडे पुरावे आहेत. सांगू तारखेसकट काय हो? नाही 2दा. मी करायची जाहीर तारखा? नाही 2दा. काय सांगताय? मग घरी काय सांगितलं? एक सांगतो, सगळं मुलीवर ढकलू नका हो. नमस्कार. घ्या बाबाजी. थांबा, आधी घ्या वहिनी. काय काय आज काय ठरवलंय? तुमच्याशी खूप गप्पा मारायचे आहे आणि सगळं काही शेअर करायचं आहे. जे ठरवलं ते उखाणा. अच्छा, उखाणा पण घ्यायचा आहे का? तोही ठरवलेला आहे. मग घ्या. एक दिवा 2 वाती, एक शिंपले 2 मोती, राजेश रावांचं नाव घेते मी, त्यांची सौभाग्यवती. हो का? नमस्कार. द्या ओळख करून आता. हे माझे मिस्टर राजेश उंबरकर. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार आई. ही माझी आई. नमस्कार. ही माझे वडील. नमस्कार बाबा. ती माझी भाची. असू दे, घेतो. बरं द्या. नमस्कार. हा, ती माझी कन्या. कन्या. शरयू. कन्या म्हणता? आणि ह्या माझ्या काकू. काकू. ह्या आजी. ह्या माझ्या फ्रेंड. ही माझी फ्रेंड. ह्या आमच्या वर राहतात. हो का? ह्या आपण इंगळे काकू वर राहतात. बाकी सगळ्या फ्रेंड्स परिवार. झालं, सगळं संपलं. बरं, कोणाची ओळख करून द्यायची राहिली असेल तर रागावू नका. हा, कृपया. धन्यवाद. तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. माहेर माझं प्रेमळ, सासर माझं हौशी, लक्ष्मण रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. संस्कृत भाषेत नजीरा म्हणतात सरिता, योगेश रावांचे नाव घेते आदेश भाऊजी करिता. गजानन महाराजांना गुरुवारी केला नवीन साज, दिलीप रावांचं नाव घेते होम मिनिस्टर साठी खास. नमस्कार. नमस्कार. कुठलं माहेर तुमचं? माहेर माझं हेच आहे. माहेर माझं हेच आहे? अकोला. मला वाटलं हेच नावाचं कुठलं गाव आहे की काय? अकोला इथेच. हो. आणि सासर? सासर नांदुराच्या पुढे आहे, खांडवी गाव. नांदुरा म्हणजे इथून किती लांब? इथून जास्त लांब नाही आहे. इथून दिसतं समोर? नांदुरा शेगावच्या जवळच आहे. खामगाववर बाळापूर नंतर नांदुरा येतो. मला माहित नाही, मी पहिल्यांदा आलो या परिसरात. अकोल्यालाच मी पहिल्यांदा आलो. सांगा आता, तुमच्या गावाला जायचं असेल तर कसं जायचं? बसनी जायचं या ट्रेननी जायचंय? बसनी जायचं असेल तर मग डायरेक्ट बस पण आहे. जळगाव जामोद गाडी पकडावं लागते. जळगाव जामोद. जामोद. हा, डायरेक्ट गाडी पकडावं लागते आणि पकडायची माहिती गेली नाही तरी चालेल. आणि मग डायरेक्ट असेल तर मग खांडवीला आपण उतरू शकतो. खांडवी? मी काय स्टेशन स्टॉप आहे का? हो. खांडवी. केवढं गाव ते? जास्त मोठं छोटस आहे. छोटस आहे. मग तिथनं कुठे जाईल?
मग तिथून कुठे जायचं? खांडवीला उतरलं की खांडवीला उतरले की चालत घरी जायचं. चालत घरी जायचं? किती जवळ वेळ? आहे, अगदी रोड पासनं 2 मिनिटांनी अंतरावर. 2 मिनिटावर जवळ आहे. मग तिथे बालपण गेलं तुमचं? सासर आहे. सासर सॉरी, सासर तिथे आहे. मग माहेर इथलंच माहेर. अकोल्यामध्ये? अकोल्यात कुठे? इथेच परिसर मोठी उमरी कोर्ट कॉलनी. मोठी उमरी कोर्ट कॉलनी. हो. बरं, तुम्ही खूप कमी बोलता असं सगळ्यांचं म्हणणं आहे, याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मी खूप बडबड करते, म्हणजे मी जास्त बोलते. माझे मिस्टर शांत आहेत. बोलवा त्यांना. हो. सावकाश. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण मलकापूर जवळ लिहा एक खेड आहे, तिथं माझे वडील शिक्षक होते. तिथं माझं पूर्ण बालपण तिथं गेलेलं आहे. बरं, पण मग भेटला कुठे तुम्ही दोघे? आमचं अरेंज मॅरेज आहे. हो, काही हरकत नाही, पण थांबा, ह्यांना बोलू द्या. काय हो, आता तुम्ही मगाशी काय मला म्हणालात? तुम्हाला खूप गप्पा मारायच्या आहेत आणि एकदम गप्पच झालात. आता मी गप्प राहतो, तुम्ही बोला. आमचं अरेंज मॅरेज आहे. यांचे जे मावशीचे मिस्टर आहेत आणि माझे आजोबा यांनी ठरवलेलं आहे आमचं लग्न. कसं काय? ते मित्र होते, तर मग ते दोघं जण पहिले बघायला आले मला. मग त्यांना पसंत आला, तर मग त्याच्यानंतर यांचे वडील आणि भाऊ वगैरे आणि हे नंतर आले बघायला. कधी? डिसेंबर मध्येच. आणि मग 15-1 दिवसांनी यांनी होकार कळवला. 15 दिवस? आणि मग काय विचार करत होता? विचार करत होतो थोडा. विचार करत होतो, पण नंतर नक्की झालं. तुमच्याकडनं? हो, माझ्याकडनं आणि त्यांच्याकडनं. तुमच्याकडनं कधी नक्की झालं? आमच्याकडनं नक्कीच होतं. हा, पण हे वेळ काढत होते. यांनी होकार कळवलं नाही. काय असं का केलं? नाही, थोडा वेळ तर घ्यावा लागतो ना. का? बरं, मला सांगा, किती मुली बघितल्या होत्या? मी 5 ते 6 मुली बघितल्या. 5 ते 6 मुली? हो. गमछाक झाली असेल तुमची. ऍक्च्युअली मी बघत नव्हतो, माझे वडील बघत होते. मी साताऱ्याला असल्यामुळे एखादी त्यांना जर आवडली तरच ते मला दाखवत होते. बरं, मग तुम्ही दोघे एकमेकांशी पहिल्यांदा कधी बोललात? एंगेजमेंट झालं तेव्हा आम्हाला वेळ दिला होता यांनी एका रूम मध्ये बोलायला. किती वेळ? 2-3 मिनिटं दिले होते. काय लोक आहेत! जस्ट नंबर दे. घरातली काय माणसं आहेत ना. हा, पहिल्यांदा बोलायला सुद्धा 2-3 मिनिटं दिली. हो ना? काय हो, एवढाच वेळ दिला? अरे 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 अरे, त्यामध्ये फक्त मी मोबाईल नंबर घेतला आणि माझा मोबाईल नंबर दिला. चला चला, उठा उठा. आणि मग सगळे निघाले? यांना घेऊनच निघाले? मग ह्यांना काय ठेवायचं होतं? नाही, बोलायचं. अच्छा, बोलायचं होतं, पण ह्यांना घेऊनच निघाले. अरे बापरे. पण खूप महत्वाची गोष्ट दोघांमध्ये त्या दिवशी झालेली होती, ती म्हणजे मोबाईल नंबरची देवाणघेवाण. त्यामुळे त्या दिवशी 2 मिनिटं तुम्हाला दिली गेली, पण त्यानंतर त्या मोबाईलमुळे घरच्यांना सांगूनच भेटलात ना मग? नाही, म्हणजे नंतर आम्ही आमचं ठरवलं भेटायचं. घरच्यांना काही नाही. मी B.Ed ला होती शिकायला हॉस्टेलवर. हा, म्हणजे कुठे? तुम्ही 40गावला? तुम्ही कुठे होता? हे साताऱ्याला होते. 1 मिनिट. 40गाव ते सातारा अंतर किती वेळाचं? 9 ते 10 तास. 10 तास. बरं. पण एकच ट्रेन होती जी महाराष्ट्र होती, आणि हे तिकडनं एकदा आले होते आणि मग मी गेली होती स्टेशनवर. नंतर मग आम्ही दोघं जण. थांबा ना, थांबा, माझे काही प्रश्न आहेत तेही येऊ द्या. एकदाच हे भेटायला आले 40गावला? 2दा. नाही, 2दाच आले? 3दा? नाही, 2. 3दा? नाही, 4दा. आमच्याकडे पुरावे आहेत, सांगू तारखेसकट? काय हो? नाही, 2दा. मी करायची जाहीर तारखा? नाही, 2दाच. बरं वहिनी, तुमचं काय म्हणणं आहे? खरं किती वेळा? नाही, 2दा भेटलो आम्ही स्टेशनवर? ट्रेन मध्ये. महाराष्ट्र एक्सप्रेस जे साताऱ्यावरून येते, माझंही गाव इथं मलकापूरच्या जवळ नांदूर असल्यामुळे आणि अकोल्याला यायचं असल्यामुळे मी तिकडनं खात्यावरनं बसत होतो. ही 40गावला स्टेशनवर येत होती. आम्ही दोघं एका सीटवर बघून गप्पा मारत येत होतो. बरं करत होता. उतरून फिरायला पण गेलेलो. कुठे? आम्ही जळगावला उतरलो. म्हणजे 3दा? नाही, या 2 मध्येच. या 2 मध्ये एक वेळ आम्ही उतरलो जळगावला. अच्छा. गार्डन मध्ये वगैरे फिरलो, बसलो, थोडं रेस्टॉरंटला गेलो, इकडे फिरलो, मग थोडं जास्त बोलता आलं. बरोबर आहे. नाही तर आधीच जर 2 मिनिटापेक्षा जास्त दिली असती तर हे झालं नसतं ना. हा, मग त्यामध्ये तिला मग मी शॉप मध्ये घेऊन गेलो, एक साडी घेऊन दिली. काय सांगताय? हो. मग घरी काय सांगितलं?
नाही आतापर्यंत नाही. आज हो आता तुमच्या समोर डायरेक्ट बॉम्ब फुटला. मॅरेज होतं ना त्याच्यामुळे कसं काय. बरं फिरायला वगैरे जाता की नाही? हो जातो ना. कुठे कुठे जाता? महाबळेश्वर वगैरे फिरून आलेलो आहे. महाबळेश्वर, कोल्हापूर. एकदाच नाही 2दा. सगळं दोनदाच आहे तुमचं. गोव्याला एकदा जाऊन आलेलो आहे. गोव्याला किती वेळा गेले? गोव्याला एकदा. का होते पण 2दा आता करा ना. नेत भाऊजी फिरायला. नाही नेत ना. प्लेन आहे माझी. बरं काय का फिरायला नेत ना आमच्या वहिनी? नाही बरेच आता 2-3 वेळेस तर घेऊन गेलेलो आहे. बस झालं नाही 7 वर्षात 2दा नेलं म्हणजे. 2 हा जो काय आकडा आहे ना त्याच्याशी काय एवढं नातं आहे तुमचं? यांचा 2 सप्टेंबर बर्थडे. क्या बात आहे. बघितलं हे तर मला माहित नव्हतं. म्हटलं ना 2शी काहीतरी गणित आहे यांचं. बरं आता 8 वस्तू येणार आणि 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघणार आहोत. आजपर्यंत 1 रुपयाचा टॅग मिळाला की त्या 4 वस्तू मिळायच्या. पण यांच्या बाबतीत जर आपण 2 या आकड्यावरती खूप गप्पा मारल्या त्यामुळे आज आपल्याला बघायचं आहे की आता या भागामध्ये तो 2चा जर आकडा तुम्हाला मिळाला म्हणजे तो अंक असलेला टॅग तुम्हाला मिळाला तर त्या ज्या 4 वस्तू तुम्ही निवडणार त्या 4ही वस्तू तुमच्या असणार. दोघांनी मिळून निर्णय घ्यायचा आहे. वाच. पहिला निर्णय बघूया, उघडून बघा. 500 रुपये. 500 रुपयाचं बक्षीस मिळालं पण अजून 2 रुपयाचा तो टॅग मिळालेला नाही. 1000 रुपये. 1500 रुपये मिळाले आणि हे घ्या 2 वस्तू तुमच्याकडे आहेत. आता फक्त 2 संधी शिल्लक आहेत. ₹2. अभिनंदन. आणि आता अजून एक संधी शिल्लक आहे. आता कुठली पाहिजे ती वस्तू तुम्ही घेऊ शकता. ₹50. 50 रुपये. त्यामुळे 1552 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा तुमच्याकडे आलं. अभिनंदन. आणि यातून पाणी पिताना रोज आमची आठवण येते. नमस्कार. चला पहिला आरोप कोण करणार? सासूबाई. सुनेवरती आरोप करायचा आहे. जास्ती खर्च करते. काय हो? नाही आवश्यकता असेल तिथंच खर्च करते तशी ती. तरी सुधारणा होईल त्यामध्ये जर असेल काही तर. मला नका सांगू. आरोप तिकडनं आलाय. पुढचा आरोप कोण करणार? आपण कोण? मी त्यांची भाची. बोला. माझ्या मामी माझं काही चुकलं ना तर तिथं मला रागवत नाही, डायरेक्ट मामांजवळ कंप्लेंट करतात. ती आमच्या घरातली पहिलीच मुलगी आहे तर तिला कोणी रागवलेलं मला आवडत नाही. त्याच्यामुळे तिला न बोलता मला सांगते मग मी तिला सांगतो. तुमचं काय म्हणणं आहे? मला मामांची भीती वाटते तर मामीने मला रागव. मामीने रागवायला पाहिजे. नाही जिथं चुकते तिथंच रागव. नाहीतर सकाळ संध्याकाळ रागवतील. पण एकदा ते बोलायला लागले की खूप बोलतात असं सगळ्यांचं म्हणणं आहे. मी नाही म्हणत. बरं पुढचा आरोप बोला. आपण मी हिची मैत्रीण आहे, वरच राहतो आम्ही. चांगला हिचा स्वभाव वगैरे. फक्त माझी अशी तक्रार आहे की ही माझ्या मुलाला आईच्या मुलीसोबत खेळू देत नाही. मिक्स होऊ द्यायला पाहिजे ना. मुलांनी मिक्स व्हायला पाहिजे. बरोबर. येऊ नाही देत तिला. हो का? बर. काय हो? नाही तशी ती माझी मुलगी बोलत नाही जास्त कोणाची आणि एकटी जात नाही खेळायला कुठं. नाही पाठवल्याशिवाय जाणार कशी? घेऊन गेलं तरी ते तिला सोडलं तिथं तर परत आमच्या बरोबर सोबतच परत येते. त्यांचं म्हणणं आहे की मुलांनी थोडं सोशल व्हायला पाहिजे. हो हा तर थांबतच नाही एकटी ते. मुलगी थांबत नाही. ती येते ती परत येते. तुम्ही काय लोहचुंबक लावलेत का? अजून कोणाला काय सांगायचंय? तिला शिकवताना मला खूप म्हणजे मेहनत लागली. तिच्यासाठी BEd वगैरे केला, पैसे खूप काढून आणले आणि एवढं सगळं MA BEd करून आणि त्याचा काही फायदा झाला नाही असं मला सध्या तरी वाटते. कारण की ती जॉब नाही करत, ट्युशन क्लास नाही घेत. तर काहीतरी केलं पाहिजे म्हणजे शिक्षणाचा उपयोग केला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. बोला. असं माझं. आतापर्यंत कसं झालंय मुलगी लहान होती त्यामुळे तिची जबाबदारी तिच्यावर असल्यामुळे आम्ही बाहेर काही जास्त प्रयत्न केले नाही जॉबचे वगैरे. पण याच्यानंतर आता भरपूर वेळही आहे तर आता याच्यानंतर प्रयत्न करूया. चला म्हणजे आता लवकरच तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होताना दिसणार आहे.
त्याचबरोबर तुमच्या शिक्षणाचा उपयोग इतर ठिकाणी करण्यासाठी मिस्टर प्रोत्साहन देतात ना? देतात. हा, त्यामुळे तेही आता मुलगी आता थोडी थोडी मोठी होऊ लागलेली आहे, त्यामुळे त्यासमोर जे आश्वासन त्यांनी दिलं हे त्यांनी आता म्हणजे याच्यामध्ये ऑब्झर्वेशन मध्ये आणलं. आता होणारच आहे म्हणजे काय, नक्की नक्की होणार बाबा. हा, माझा एक आरोप आहे की समजा अकोल्यामध्ये असल्यामुळे एखाद्या वेळेला यायला पाहिजे ना नेहमी, त्यांना कसा मान लागतो असं माझं म्हणणं आहे. म्हणजे जावईयांना मान दिल्याशिवाय येत नाही. आईचं म्हणणं इथले इथे आहे. तुमच्याशी नाही बोलत आहोत, थांबा, आज बोलू द्या सगळ्यांना. हा हा, त्यामुळे यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे. इमर्जन्सी मध्ये तरी यायला पाहिजे. काय म्हणणं आहे? कसं आता अगोदर तुम्ही सांगितलं की ही जबाबदारी मुलीची तिच्यावरती होती. एक सांगतो, सगळं मुलीवर ढकलू नका हो. तर आणि विनाकारण जाणं काही बरोबर वाटत नाही मला. काहीतरी कारणानिमित्त गेलं तर बरं राहते, त्याच्यामुळे ते जास्त जात नाही, ती स्वतःची त्याची इच्छा नसते. बरं, आता यांच्या स्वभावातले चांगले गुण फक्त सांगायचे, ते कोण सांगेल? वहिनींबद्दल बोला. आणि मला म्हणायचं त्यांचा स्वभाव चांगला आहे, विचार करण्याची क्षमता जास्त आहे, आणि कुठला बी मला निर्णय घ्यायचा असता तर मला त्यांची मदतची गरज वाटते. जावयांच्या आणि दोघांचं, आणि मला अभिमान आहे त्यांच्याबद्दल. क्या बात आहे. कारण मोठी जावई आहे ना, मोठी मुलगी आहे, मोठे जावई. हो, मोठ्या मुलाचं सारखं त्यांना तुमचा आधार वाटतो, आणि तुम्ही कायम त्यांच्यासाठी आधार बनावा अशी त्यांची आहे. नक्की नक्की. आता या सगळ्या आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे आणि कौतुकावर? कौतुक तर खूप केलं यांनी. मी पात्र आहे की नाही हे मला माहित नाही. मला जसा स्वभाव आहे तशी मी वागते. सगळ्यांनी कौतुक केलं त्याबद्दल मला चांगलं वाटलं. आणि आईचा जो आरोप आहे ना, मी जात जाईल आईकडे. आई अकोल्यातच राहते म्हणून. आणि पप्पांनी जे सांगितलं त्याचा पण आम्ही दोघं मिळून विचार करू नक्कीच. जॉब तर मला करायचा आहे. सासूबाईंनी सांगितलं खरेदीवर कंट्रोल आणेल मी आता. हो ना? हो. आता वहिनी, उद्यापासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? मी जास्त खरेदी करणार नाही आणि माझ्या शिक्षणाचा उपयोग होईल या दृष्टीने मी प्रयत्न करेल. या संकल्पासाठी झी मराठीकडून हा तन्मणी वहिनी तुम्हाला अभिनंदन. आणि आता बघूया कुणाचं नाव जाहीर होणार आहे या असंख्य चिठ्ठ्यांमधून. या एक चिठ्ठी काढा. फक्त वरच्या खालच्यांच्याच काढू नका, जरा लांबनं आलेत. घ्या. कुठली एक चिठ्ठी काढा. हीच का काढली? विशेष आहे? नाही, असं नाहीये भाऊजी, काय का मॅचिंग आहे म्हणून काढली? नाव आहे चंदा सुरेश मेहंगे. नाव सांग. चंदा सुरेश मेहंगे. आवाजाला काय झालं? यालाच काय ह्याचा प्रॉब्लेम आहे. बर, कुठलं बालपण तुमचं? अकोला. माहेर कुठलं? हेच. सासर आहे बाळापूर, खामगाव तालुक्यामधलं. हा, पण त्यांची नोकरी इथं आहे. काय करतात? बँकेत आहे. एवढे काय रागावलेत कशाला एवढे आमच्या? जरा हसून बोला ना, काय टेन्शन आलंय ते. मला वाटलं माझ्यावर रागावलेत की काय. मग घरी पण अशा गप्पा असतात की रागावता? पहिल्यांदा एवढ्या लोकांसमोर मी घाबरून गेले. थांबा, जा आपल्या घरी जा. पाठवून देऊ सगळ्यांना? नको ना? पण वहिनी गंमत करतो. पण खरं सांगतो, या कार्यक्रमात किंवा या खेळात शेवटी काय होणार आपल्याला काहीच माहित नाही. पण या खेळामध्ये निवड होणं किंवा यामध्ये सहभागी होता येणं, यातच खरं तर जिंकल्याचा आनंद आहे असं मला वाटतं. तुम्हाला शुभेच्छा देतो. बरोबर या रेषेच्या अलीकडे येऊन उभं राहायचं आणि त्यानंतर या सोसायटीच्या उतारावर अनेक चेंडू रचून ठेवलेले आहेत. स्माइली चेंडू त्या चेंडूला मारायचा आणि आपण बघणार आहोत की खाली म्हणजे जिथे आडव्या पट्ट्या आहेत त्या पट्ट्यांवरून चेंडू सगळ्यात खाली जाऊन किती गोळा होतात. तिथे वेलकम असं लिहिलेलं आहे. वेलकमच्या पुढे जितके चेंडू जातील ना तितके चेंडू आपण मोजणार आहोत. 80 चेंडू आहेत तिथे आपण ठेवलेले. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. या उभे राहा. सुरुवात तुमच्यापासून. तुम्ही ह्या बाबा रागानेच बघतात माझ्या.
1 2 3 4 5 ही गुणसंख्या आतापर्यंत टाका. 6 थांबा, आधी गुणसंख्या किती झाली आहे ती मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 ही गुणसंख्या तुमची. अभिनंदन. तुमची 9वी गुणसंख्या. आणि आता बघूया काय होणार या खेळात, कोण जिंकणार पैठणी. चला, टाळ्या वाजवून शुभेच्छा तुम्हाला. एक 8 9 10. झी मराठीकडून ही भेटवस्तू घरी गेल्याबरोबर मिस्टरांना द्यायची आणि हसून दिली तर जास्त आवडेल. ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या मेहंगे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या उंबरकर वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. चैतन्य सोसायटी, राधा गोविंद अपार्टमेंट, अकोला या ठिकाणी रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.